नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला शिवलीलामृत याचे अध्याय सांगणार आहे। चला तर अध्यायात आपण जाणून घेऊया की शिवलीलामृत आणि त्याच्या मागच्या रहस्यमय कथा। तर दाशाहार राजा व कलावती यांचा हा अध्याय पहिला आहे। हे शिवशंकरा, तू सर्वांचा आद्य आहेस, विश्वाचे आदिबीज आहेस। उत्पत्ती, स्थिती आणि लय ही तुझी शाश्वत लीला आहे। तू जीवांना गहन कर्मबंधनातून सोडवितोस। मनाला मोहित करणाऱ्या, मदनांचे दमन करणाऱ्या शंकरा, तुझा जय जयकार असो। हे शिवा, तू भक्तवत्सल व भक्ताभिमानी आहेस। जगाच्या कल्याणासाठी हलाहल प्राशन केल्यामुळे तुझा कंठ नीलवर्ण झाला आहे। हे उमापती, तुझ्या मस्तकावरील जटांमध्ये स्वर्गलोकाची मंदाकिनी विराजमान आहे। तुझी अंगकांती कापरासारखी गौरवर्ण आहे। तुझ्या विशाल भाल प्रदेशावर मृगचिन्ह धारण करणारा चंद्र फारच शोभून दिसतो। तू देवांचा सेनापती कार्तिकेय याचा पिता आहेस। नागाचे रक्षण करणारा असा तू गणपतीचा जनक नागनाथ हे नाम धारण करून ज्योतिर्लिंग स्वरूपात राहतोस। पराक्रमाचा सूर्य ही तुझी पदवी। त्रिपुरासुराचा वध करून तू सार्थ केलंस। हे शंभो, तू विश्वातील सर्व घडामोडींना साक्षी असतोस। तुझ्या नकळत काहीही घडत नाही। सर्व प्रकारच्या भयांचा नाश करणारा आणि संसारातून मुक्त करणारा असा तू सर्वांगी नित्य भस्मलेपन करतोस। तू या संपूर्ण विश्वाला सर्व काळ अंतर्बाह्य व्यापून आहेस। स्वर्गातील मंदाकिनी ही गंगा या नावाने पृथ्वीतलावर आली। तिच्या तीरावर श्री क्षेत्र काशी येथे तू विश्वेश्वर नावाने विहार करतोस। तू उज्जैनी येथे महाकाल नावाने प्रसिद्ध आहेस। तू सौराष्ट्र देशात सोमनाथ या नावाने अधिष्ठित आहेस। तू भीमाशंकर या नावानेही प्रसिद्ध आहेस। तू रावणाचा वध करणाऱ्या श्रीरामाला अत्यंत प्रिय आहेस। तू दशरथनंदन, तुझ्या समोर हात जोडून जेथे उभा आहे तेथे तू रामेश्वर नावाने जगद्गुरू म्हणून तिला नित्य अधिष्ठित आहेस। हे देवादिदेव, तू गुणांचा इतका अथांग सागर आहेस की त्यात बुद्धी, चित्त, तर्क कितीही पोहले तरी त्यांना त्याचा पारा लागणे केवळ अशक्य। हे प्रभू, सुवर्ण पर्वतासह पृथ्वीचे वजन करण्यासाठी एवढा मोठा तराजू मी कुठून आणू? आकाश साठवून ठेवण्यासाठी भांडे कुठून आणू? समुद्राचे पाणी आणि वाळूचे कण कोणत्या मापाने मोजू? तुझी थोरवी सांगणारी ग्रंथरचना कशी करू? पण हीच गोष्ट तू स्वतः सिद्धीस न्यायाची ठरून माझ्यावर कृपा केलीस तर अशक्य ते काय? आणि सत्यवतीचा महाज्ञानी पुत्र व्यास हा तुझा महात्म्यरूपी आकाश भेदीत गेला होता, पण त्यालाही त्याचा अंत लागला नाही आणि म्हणून तो विनम्र भावाने तटस्थ राहिला आणि मी तर मंदगती पामर आहे। तुझ्या थोरवीच्या आकाशात मी कसा संचार करणार? पण तरीही प्राप्त जन्माचे सार्थक व्हावे म्हणून तुझ्या गुणाच्या सागरात मासाहून विहार करणारा आहे। माझ्यावर तुझी कृपादृष्टी असू दे। तर श्री शंकर अतिशय संतुष्ट झाला आणि भगवान शंकराने त्याला शिवलीलामृत लिहिण्याचा आशीर्वाद देखील दिला। व्यासांनी जे स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलांचे वर्णन केले आहे तोच हा पवित्र शिवलीलामृत। प्राचीन काळी नैमिष अरण्यात सर्व ऋषीगण जमले असता शौनकादी ऋषींनी महामुनी सूत यांना शिवचरित्र सांगण्याची विनंती केली। तेव्हा सूत मुनींनी ओम नमः शिवाय या षडाक्षरी शिवमंत्राचा महिमा सांगितला आणि सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याचे सांगितले। तसेच नमः शिवाय हा 5 अक्षरी मंत्रही तितकाच प्रभावी व फलदायी असल्याचेही सांगितले। या शिवमंत्राच्या पठणाने प्रभावाने दुःख, दारिद्र्य, भय, शोक, काम, क्रोध, भेदभाव
व पातके यांचा नाश होतो. पाठकाला समाधान प्राप्त होते, धैर्य येते, त्याचे पोषण होते. शास्त्रामध्ये, वेदात, तीर्थामध्ये, प्रयाग क्षेत्रामध्ये, काशी शास्त्रांमध्ये पाशुपतास्त्र, देवांमध्ये शंकर व पर्वतांमध्ये मेरू पर्वत श्रेष्ठ आहे. तसा मंत्रांमध्ये शिवपंचाक्षरी मंत्र श्रेष्ठ आहे. दिवसा रात्री, जागेपणी, स्वप्नामध्ये, निद्रा होत असताना, जाता येता, बोलता, कार्य करताना या मंत्राचा कोणीही कुठेही कधीही जप करावा. आणि शिवमंत्ररूपी सिंहाची गर्जना कानी पडतात. दोषरूपी हत्ती जागीच प्राण सोडतात. अहो, प्रेमाने नुसते शिव शिव म्हटले तरी शंकर समोर उभा राहतो. जे या शिवमंत्राचा अखंड जप करतात त्यांच्यावर त्रिनेत्र शंकर स्वतःच्या शरीराची सावली धरतो, त्यांचे अहोरात्र रक्षण करतो. या मंत्राच्या उपासकांना शंकर मी तुमचा ऋणी आहे असे म्हणतो. पण हा मंत्र गुरुमुखातून घेतला तरच प्रभावी ठरतो, म्हणून तो ब्राह्मण गुरूंकडून विधियुक्त घ्यावा. शिवमंत्राच्या पुरश्चराने सर्व पापे नष्ट होतात आणि या मंत्राच्या प्रभावाची कथा सूत मुनींनी देखील सांगितली होती. फार पूर्वी मथुरा नगरीत परमपवित्र यादव वंशातील दार्शह नावाचा राजा राज्य करीत होता. तो उदार, सुलक्षणी व अतिशय पराक्रमी होता. काशीच्या राजाची अतिशय पराक्रमी होता आणि काशीच्या राजाची रूपवती कन्या ही त्याची पत्नी कलावती. ती अतिशय सौंदर्यवती होती आणि एके दिवशी राजाचे मन सारखे कलावतीकडे धावत होते. तिच्याशी सहवास करण्यासाठी तो आतुर झाला होता. त्याने कलावतीस शयन मंदिरात बोलावून पाठवले, पण ती आली नाही. शेवटी तो स्वतःच उठून कलावतीच्या महालात गेला व तिला रतिक्रीडेची विनंती करू लागला. पण तिने नम्रपणे नकार देऊन आपण व्रतस्थ असल्याचे सांगितलं. तसेच तिने राजाला स्त्री जर रोगिष्ट, गर्भवती, ऋतुमती, उपाशी, व्रतस्थ, वृद्ध किंवा अशक्त असेल तर तिला भोगू नये असेही सांगितले. उत्तम काळी उत्तम भोजन करून प्रसन्न मनाने समागम करावा आणि एकमेकांवर प्रेम वर्षाव करतच सहवासाचा आनंद घ्यावा असे ती म्हणाली. पण राजाने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिला बाहुपाशात घेतले आणि त्या क्षणी त्यांचे अंग पोळून निघाले. राजाने राणीला याचे कारण विचारले. कलावतीने अनुसयापुत्र दुर्वास ऋषी हे तिचे गुरु असून त्यांनी तिला शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा दिली आहे, त्याचा हा प्रभाव असल्याचे सांगितले. तिचे शरीर शीतल असून राजाचे शरीर अपवित्र असल्याने त्याचे अंग ओळल्याचेही सांगितले. श्री गुरूंच्या कृपाप्रसादाने अंतर्ज्ञान प्राप्त असलेल्या कलावतीने राजाला त्यांच्याकडून जप, तप, शिवपूजन, गुरूंची सेवा असे कोणतेही कर्म न घडल्याने त्याला पुढे दारून नरक यातना भोगाव्या लागणार आहेत हेही सांगितले. आणि हे सर्व टाळायचे असेल तर राजाने स्वतःच्या उद्धारासाठी काहीतरी साधन केले पाहिजे असे सुचवले. आणि ते ऐकून राजाला पश्चाताप झाला आणि राजाने कलावती राणीला शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा देण्याची विनंती केली. पण कलावतीने त्याला दीक्षा देण्याचा तिला अधिकार नसल्याने सांगून यदुकुळाचे मुख्य गुरु गर्गमुनी यांना शरण जाऊन या मंत्राची दीक्षा घेण्याविषयी सुचवले. राजाला ते पटले आणि राणीसह गर्गमुनींच्या आश्रमात गेले. त्यांनी गर्गमुनींना वंदन करून नम्रपणे मंत्राची दीक्षा देण्याविषयी प्रार्थना केली. जे गुरुला शरण जातात त्यांची भक्ती व त्यांच्या उपदेशाचे निष्ठेने पालन करतात आणि ते धन्य होत. दाशहर राजाची शरणता पश्चाताप खरा असल्याचे ओळखून गर्गमुनींनी त्याला शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला. गुरुमुखातून शिवपंचाक्षरी मंत्र ऐकताच त्याची धग असह्य होऊन राजाच्या शरीरातील असंख्य पापे कावळ्याच्या रूपाने त्याच्या देहातून तडफडत बाहेर पडली आणि त्यापैकी कित्येक कावळ्यांचे पंख जळून गेले होते, तर कित्येक कावळे बाहेर पडता पडता भस्मसात झाले होते. दृश्य राजा आश्चर्याने पाहत होता. ते कावळे निघून जाताच राजाचा देह देवासारखा दिव्य झाला. त्याला अतिशय आनंद झाला. राणी कलावती खरोखरच
चतुर होती. तिने दशरथ राजाचा उद्धार केला आणि नंतरच्या काळात राजा गुरुपदिष्ट शिवपंचाक्षरी मंत्राचा नियमित जप करू लागला. त्यामुळे शिवकृपेने त्याचे राज्य वाढले. तिथे कधीही कसलीच कमतरता जाणवली नाही आणि तसेच त्यानंतरही राणी कलावतीला आलिंगन देताना राजाला कधीही दाहकता जाणवली नाही. अशा प्रकारे राजाने बहुत काळ सुखाने राज्य केले व प्रजेला आनंदात ठेवले. तर या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की या अध्यायाच्या पठणाने व श्रवणाने पूर्व पापांचा नाश होईल व पुण्य कृत्ये घडू लागतील. तर हा तुम्हाला शिवलीलामृत याचा अध्यायाचा मराठी वाचन तुम्हाला आवडलंच असेल तर माझ्या अश्विनी स्टोरीज वर्ल्ड ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये लवकरच. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला देवदर्शन नक्कीच घडवतील.